महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। माझ्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी वामनराव महाडिक यांच्या चरणी नतमस्तक। तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या बालमित्र, खरोखरच आजचा दिवस हा आमच्या वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आजचा हा दिवस। न भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम माझ्या प्रशालेचे मुख्याध्यापक अविनाशजी मांजरेकर सर, मुख्याध्यापक आमचे उपक्रमशील मुख्याध्यापक हे मी सगळ्यांना सांगतो, त्याच पद्धतीत हा एक स्तुत्य उपक्रम आज त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखवण्याकडे त्यांची आज वाटचाल आपल्याला दिसते आणि ते 100% तो 2 दिवसात यशस्वी करून दाखवणार, त्याबद्दल मनात कुठलीही शंका नाही। मित्रो, कार्यक्रम हा 2 दिवसाचा आहे, पण मांजरेकर सरांची ह्या संस्थेच्या सर्व सदस्यांची गेली 15 दिवस ते महिनाभर धडपड आहे की कुठल्याही परिस्थितीत हा जिल्हा मेळावा माझ्या शाळेमध्ये किंवा आपल्या पटांगणावर यशस्वीपणे पार पडावा आणि त्यासाठी लागणारे जे काही सहकार्य असेल त्या सहकार्यासाठी तळ्यातले जी आमची दानशूर मंडळी आहे, ज्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत की ज्यांना कधीही आम्ही हाक मारली तर त्यांनी हाकेला ओ देऊन आमच्या म्हणण्याप्रमाणे तो कार्यक्रम किंवा ती वेळ निभावून नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत। आणि खरोखरच या माझ्या शाळेच्या माजी विद्यार्थी, दानशूर ग्रामस्थ त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे आहेत। त्यांचे मी माझ्या संस्थेच्या वतीने आणि मी शरद वांगणकर त्या निमित्ताने सर्वांचे आभार मानतो। आजचे जे हे युग आहे हे मोबाईलचं युग आहे आणि सर्व शाळेच्या संस्थेच्या स्काउट गाईडच्या प्रतिनिधींना मी धन्यवाद अशासाठी देईन की ह्या मोबाईलच्या युगातनं 2 दिवस का होईना आपल्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेण्याचे त्यांचे जे प्रयत्न होते ते अतुलनीय असे प्रयत्न आज आपल्याला पाहायला मिळाले। आज जर विचार केला तर ज्युनियर सिनियर KG म्हणजे अंगणवाडी बालवाडीतला मुलंसुद्धा मोबाईल हातात नसेल तर जेवायला मागत नाही आणि पालकही त्याचे एवढे वेडे झालेले असतात की बाबा मोबाईल घे पण एकदा तो जेव, मोबाईलशिवाय जेवणं विसरले। ही वेळ प्रत्येक मुलाची जर विचार केला तर ह्या टायमिंगला प्रत्येकजण मोबाईलवरती घरी असतात तर शॉर्ट्स बघ, नाही तर यूट्यूबवरती बघ, नाही तर गुगल सर्च कर, हेच कार्यक्रम चालू असलेले मिळाले असते। पण त्या स्काउट गाईडच्या निमित्ताने, त्या स्काउट गाईडच्या एका स्तुत्य उपक्रमाने मोबाईलपासून वंचित ठेवण्याचं काम त्या स्काउट गाईडच्या प्रतिनिधींनी आणि जिल्ह्यातील ह्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी, स्काउट गाईडच्या अधिकाऱ्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि ह्या पुढील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जी काय मदत लागेल त्या मदतीसाठी त्या संस्थेचे संस्थाचालक, या शाळेचे माजी विद्यार्थी यांना तुम्ही हाक द्या, आम्ही तुमच्या हाकेला ओ देऊन तुमच्या सहकार्याला येऊ, पुढील कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।